चल मी आता. तर मंडळी, पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. रविवारची एक सुट्टी आपल्याला भेटली आणि एक दिवस अगोदरच आपण शिमग्याला गावी चाललोय. सकाळचे साधारण 4 वाजलेत आणि आपल्या ह्या प्रवासामध्ये सोबत दादा आणि शुभम आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई ते गावचा प्रवास आणि मुंबई गोवा महामार्ग आणि बरंच काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बरोबर 4:15ला आपली गाडी नाक्यावरून निघाली आहे. रविवारची सुट्टी असल्याने सर्वजण ह्या प्रवासामध्ये असतील, तर सर्वांना सुखरूप गावी पोचू देत हेच बाप्पाकडे मागणं आहे. बाप्पाच्या कृपेने ट्रॅफिक आपल्याला फार अशी भेटली नाही मित्रांनो. तर चला आता पोचले मसल्याला 11 वाजता आणि चिकन भाजी वगैरे घ्यायची आहे. तर चला मार्केटला. बसल ना ती. शुभम, ट्रॉफी लूज झाले बोलतात. ट्रॉफी लूज झाले. लहान होतो तेव्हा आईसोबत मार्केटला यायचो मसल्यामध्ये. अनोळखी वाटणारे हे शहर कधी आपलं झालं हे कळालेच नाही. तर दादा चिकन भाजी वगैरे घेऊन आलाय आणि थोड्याच वेळात शुभमचे पप्पा येतील रिक्षा घेऊन आणि रिक्षामध्ये बसून आपण थेट गावी जाऊ. चल शुभम. हो जाता नो. तो पण नाही तुझ्यानी. साक्षीला माणगावमध्ये ट्रॅफिक भेटले आणि त्यांची गाडी 2 तास उशिराने आली. ही साक्षी एवढा उशीर का? तर दुपारचा गाव कसा दिसतो तर असा दिसतो. आणि ही आहे आपली गावची मधली आली. आई वडिलांच्या पुण्याईने मेहनतीने उभं राहिलेलं हे आहे आपले गावाकडचं घर. तर मित्रांनो, गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे आणि हा तुम्ही बघू शकता आपल्या घरासमोरचा परिसर. सोपाऱ्यावरून आपण ट्रॅव्हल्स पकडून मसल्यामध्ये उतरलो आणि मसल्यामध्ये आपल्याला त्यांनी साधारण 11 11:30 पर्यंत पोचवलं. आणि मसल्यामध्ये थोडा भाजीपाला घ्यायचा होता आणि भाजीपाला थोडा घेऊन आपण थेट घरी आलो. थोडं घरच्या घरी फ्रेश वगैरे झालो आणि आलो आहे वरती जो आपला घर आहे तिथे आलो आहे आता घरी. आणि इथे थोडं साफसफाई करतो आहे आणि तसंच साफसफाई करून थोडं जीवयात. दुपारची वेळ झाली. दुपारचे साधारण 1:30-2 वाजता आलेत. मित्रांनो, आई बाप्पा 5 दिवसाच पूर्वी गावी येऊन गेलेले आणि त्याने थोडंफार काय घराचं काम आहे ते तुम्हाला दाखवत आहे. जो थोडाफार घराचं काय काम केलेलं आहे, जो पडवीमध्ये आपण म्हणू शकतो, पडवीमध्ये तो जो काही काम केलेलं आहे थोडाफार तो दाखवतो मी तुम्हाला. तर मंडळी बघू शकता, हा आपला समोर जो दिसतोय तो हॉल आहे आणि इकडे जर बघितला तर हा किचनचा एरिया आहे. आणि इकडे आई बाप्पाने किचनसुद्धा सुंदर केले. आणि तसंच जर तुम्ही बाहेर आलात तर इकडे चुलीसाठी सुद्धा आईने जागा केली. आणि चुलीसाठी जागा नव्हती मित्रांनो, तर आईने इकडे चुलीसाठी सुद्धा जागा केलेली आहे. इकडे जागा, इथे चूल आहे आणि त्यासुद्धा अजून एक परवी आईने सुंदर अशी आई बाप्पांनी काढलेली आहे. आणि इकडे आपला इथे बाथरूम होता. ह्या जो जागी तुम्ही पाहू शकता इथे बाथरूम होता मित्रांनो, तो आता इकडे आतमध्ये घेतला आहे. तर हा आपल्या घरामागचा परिसर. तर इकडे समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही, इकडे चिकूचं झाड आहे आणि चिकूसुद्धा खूप लागले. चिकूच्या झाडाला इकडे बघू शकतात. छोटे सुद्धा खूप लागले तिकडे बघू शकतात. बापरे, खूप लागले चिकू इकडे बघा. पूर्ण चिकूचं झाड भरलेलं आहे चिकूने. तर नक्कीच आपण मुंबईला गेलो तर चिकू घेऊन जाऊया थोडेफार. तर मित्रांनो, वरच्या घरी साफसफाई केली आणि आता आलोय जेवायला. तर जेवायला या.
मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपल्या गावी दगडघूम उक्षी या गावची जी खेळी मंडळी आहेत ते आलेले आहेत. तर बेटकरवाडी गावची सुद्धा राधा खेळी मंडळी आपल्या गावामध्ये आलेले आहे आणि थोड्याच वेळात आपल्या खाल्यात नाचतील तेही सुद्धा. कदाचित 3 वर्षानंतर मी ही खेळी मंडळी बघतोय, कारण आमच्या गावची जी खेळी मंडळी आहे ती इतर गावामध्ये जात नाहीत, कारण गावामध्ये कोण मुले राहिलीच नाहीत. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं की थेट तो शहराची वाट पकडतो. गावामध्ये मुले कमी झाल्याने आमची जी खेळी मंडळी आहे ती बंद पडली. तर आता चाललो आहे क्रिकेटच्या मैदानाकडे. थोडाफार काय मैदान साफ करायचा बाकी आहे, तो आपण साफ करणार आहोत. आणि इकडे आमची जी गावची छोटी मंडळी आहे ना, आणि त्यांना सुद्धा खूप आवड आहे व्हिडिओमध्ये येण्याची, तर त्यांना सुद्धा घेत राहतो व्हिडिओमध्ये. तर ह्या बाजूला माझी गावची शाळा आहे जिथे मी 1ली आणि 4थीपर्यंत शिक्षण घेतले. शाळेचं चित्र जरी बदललं असलं तरी आमच्या आठवणीत ते कायम राहिले. शाळेचं पूर्वी छत हे कौलारू होते, तर इथल्या मातीमध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी दडल्या आहेत. त्या आता घाईमध्ये आहे. जर पुढल्या वेळेस आलो तर नक्कीच इथल्या सर्व आठवणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू. शाळेच्या बाहेरच वडाचं मोठं झाड होतं आणि चक्रीवादळामध्ये तीन पडून गेले. तर इकडे आहे आपली गावची सुंदर नदी सिद्धिविनायकाला. तर चला आता पोचल्या मैदानामध्ये आणि गवत वगैरे काढायचं आहे आणि पेटवायचं सुद्धा आहे. तर चला. चौथा खाली बाउंड्री जाताना मुश्किल आहे. मुश्किलच आहे. जर डायरेक्ट फटक्यावरती गेला तर गोड असेल इकडं. गोळा गोड आहे. एवढं सगळ्यांना पाणी सगळं घेतला ना त्याने. गोड आहे समजा. जाऊया ना. हे आगे रोहन माझी व्हिडिओ नाही काढली. तर इकडे बघू शकता आपला थोडाफार पीच बाकी आहे, तो उद्या कंप्लीट होईल. इकडे बघू शकता आपला मेन पीच उद्या आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचा आहे. आणि परवाच्या दिवशी आपली प्रीमियर लीग आहे गावची. परवा 4थी मित्रांनो. आणि पूर्ण असा बघू शकता तुम्ही साफ केलेला आहे. 3-4 तास गेले आपल्या इथे साफ करायला. पूर्ण गवत पूर्ण भरलेला मित्रांनो. तर मंडळी, आपला जो मैदानाचा काम थोडाफार बाकी राहिलेला तो आपण केलेला आहे. आणि संध्याकाळचे आता 7-7:30 वाजायला आले आणि थोडाफार काय मैदानाचा जो साफ करायचा होता तो आपण केलेला आहे. आणि थोडा जो बाकी आहे तो आपण उद्या करणार आहोत. आणि उद्या मोठा होम आहे आणि उद्याच आपण तो साफ करणार जो थोडाफार काय राहिलेला आहे. आणि 2 दिवसांवरच आपली जी प्रीमियर लीग आहे गावची ती होणार आहे. आणि जो थोडाफार काय मैदान बाकी होता तो आपण साफ केलेला आहे. आता आपण चाललो आहे पिला आणायला. 8वी होली आहे आता आणि आपण पिला आणायला जाणार आहोत. तर चला. शांत वातावरण आणि खलखलणारं पाणी. बाजूला हे होलीचे पटांगण आणि इकडे 7 पिले आहेत जे आतापर्यंत झालेले.
ह्यावेळेस आंबा फार कमी आला आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं तर मोहरसुद्धा झालेला आहे. हातपाय वगैरे धुवून आपण चाललोय पिला आणायला. ह्या बाजूला आहे आमच्या पाटलांचं घर. लहानपणी आम्ही ह्यांच्याच खाल्यात खेळायचो, क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ. तर ह्या खाल्यातही आमच्या खूप आठवणी आहेत. हा पुढे रे तिथं खायलाच का पिला तोडायला रे हा ब्लॅक बनवायचे आहे एवढा काय करायचं मोठ्या नाही बारकायचं त्याचा नको ऐकू तेवढा अरे जाल का अरे हा बरोबर आहे रे, काढील कोण तिथून? हलतू का असं बोला तुला तुझी पैसे आण नाही काय तुझं हात करायचं इकडे नाही रे ना गेला गेला जय खेचा चला तुझं बघ जात आहे काय साफ कर चल साफ कर. हातोड हातोड अशीच लाईट मग गंप्या. अरे व्हालट्या टांगत जाशील तू. बाय आमची आवडीची कोयती आपली आहे. हो हे वरती इथं ठेवायचा ना शुभम. आंघोळ्या पण आहे त्या गाडीत आता बोलते एवढा संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही पिला वगैरे तोडून थोडी विश्रांती घेतोय. तर मंडळी रात्रीचे 8 वाजलेत आणि आपल्या गावामध्ये नेगडी गावची जे खेळे आहेत ते आलेले आहेत. बैला पहिली मंडळी आहेत ते वरच्या आलीमध्ये जात आहेत. तर आपण सुद्धा जाऊयात, आपल्या खाल्यामध्ये सुद्धा लवकर येतील ते. तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत आणि आमच्या गावीत निगडी गावाचे जे खेळे आहेत शिमग्याचे खेळी ते आज आलेले आहेत. आणि 4-5 वर्षानं काय आला का अरे बाय माझ्याजवळ बांधा आहे 100 देऊ 100 आहे माझ्याजवळ पण 100 आहे. तेव्हा तर जी थांब इथं जाता येतील खेळी तेव्हा हा तर 4-5 वर्षानंतर मित्रांनो मी खेळी बघतोय. आणि तर बघूयात निगडी गावचे जे खेळे आलेत तर ते तुम्हाला दाखवतो मी. कोकणातील पारंपरिक जे खेळे आहेत शिमग्याचे ते तुम्हाला मी दाखवतो. बाजूच्या घरामध्ये आहेत आणि थोड्या वेळात आपल्या इथे खाल्यामध्ये येतील तर मी तुम्हाला दाखवतो. थांबा.
तर मंडळी, तुम्ही आवाज ऐकतच असाल तर आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आजूबाजूची जी काही खेळी मंडळी आहेत ती आता चालूच राहणार आहेत आणि कदाचित हा शेवटचा जो खेळ असेल खेळी मंडळी ते नक्कीच कदाचित हे शेवटचे असतील आणि आपण वाट बघतोय चाफेवाडी गावची जे खेळी मंडळी आहेत ते आता थोड्या चला आपल्या खाल्यात नाचतील तर तेही तुम्हाला दाखवतोय. तर चला बघूयात. नक्कीच मित्रांनो, आजचा जो पूर्ण रविवार होता अजून अंघोळसुद्धा नाही गेले मी. आता थोडं गावी असल्यामुळे अंघोळ थोडी उशिराच होते. गावच्या मातीत इथल्या प्रत्येक आठवणीमध्ये रमून जात असतो. तर आजचा जी होली होती, जो शेवटचा दिवस होता, उद्या मोठा होम आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. तर आजच्या दिवशी जो प्रत्येक गावच्या जी खेळी आहेत ते आमच्या गावामध्ये येत असतात आणि आजची जी शेवटची राधा होऊन गेली चाफेवाडी गावची आलेली राधा आणि ती आमच्या खाल्यात इतर प्रत्येक गावामध्ये नाचून गेलेली आहे. तर मित्रांनो, जो संपूर्ण खेळी होती ती नाचलेली आहेत आणि नक्कीच आता थोडा आपणसुद्धा फ्रेश वगैरे होऊयात आणि जो काही 8वा पिला आहे होलीचा तो आपण पेटूयात. हात पकड. खड्डा हे बघ बस खाली थांब रुक रुक अरे रुक रे अरे झाला चल तू बन माणसं असा तो ही कर तो नको नको असं डायरेक्ट लाव मस्त इथं वरती ए पाय जाईले गंपोय. नंतरला माती टाक रोनच्या बाजून टाक खाली. गमप्या काय हे जय पेटव परत इकडनं. तर मंडळी, होली वगैरे लावून झाली आहे आणि आपला जो प्रवास होता आजचा सोपारा ते गाव आणि जो हा पूर्ण व्हिडिओ होता तो आज आता इथेच संपतोय आणि या क्षणी तुमचा मी निरोप घेतो. मंडळी, व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तर मंडळी 2 दिवस सध्या आता गावी आहे, शिमग्याला गावी आलो आहे मित्रांनो आणि ह्या 2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन. शिमगा असेल, धुलीवंदना असेल आणि परवाच्या दिवशी आपली विपेल आहे आणि 2-3 व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच समाप्त होत आहे. कदाचित मोठा झाला असेल हा जो ब्लॉग आहे. तर नक्कीच होली वगैरे लावून झालेली आहे. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा आणि असंच तुमचं प्रेम कायम आमच्यावर राहू द्यात. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो. धन्यवाद.